छत्रपती संभाजीनगरमध्ये सीईटी परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र आणि दागिने काढण्यास सांगितल्यामुळे संताप निर्माण झाला। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये काल केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटी 2026च्या परीक्षेदरम्यान हा मोठा गोंधळ निर्माण झालाय। एका आश्चर्यकारक आणि विवादास्पद घटनेची या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे। काही परीक्षा केंद्रांनी महिला परीक्षार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळसूत्र आणि इतर धातूचे दागिने काढण्यास सांगितले, ज्यामुळे महिलांमध्ये दुःखाचं आणि नाराजीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाले। काल ज्यावेळी परीक्षा सुरू होती त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडलाय, त्यामुळे या शिक्षक वर्गामधून मोठा संताप निर्माण केला जातोय, मोठा संताप व्यक्त केला जातोय। परीक्षा केंद्रावर मंगळसूत्र, कानातली, नाकातलं सोन्याचे दागिने सोबतच धातूचे दागिने देखील काढण्याची सूचना देण्यात आली होती। अनेक परीक्षार्थ्यांना केंद्रामध्ये प्रवेश करण्याआधी हे सर्व सांगितलं होतं, हे सर्व दागिने काढायला सांगितले, त्यामुळे मोठं चिंतेचं आणि नाराजीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। धातूचे कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रामध्ये नेण्यास पूर्णपणे मनाई आहे असं सांगितल्यानंतर हा गोंधळ निर्माण झाला। परंतु दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अनेक महिलांना मोठी समस्या भेडसावली। काहींनी हे दागिने नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर काहींना एकट्यांनी येणाऱ्या परीक्षार्थ्यांना खोल मनातून हे दागिने काढून ठेवावे लागले। यावेळी सुरक्षेचा प्रश्न या प्रमाणामध्ये निर्माण झाला। महिला परीक्षार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाचं तीव्र समर्थन केल्याचं सांगितलं। ही सूचना आधी का देण्यात आली नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी विचारला गेला। या घटनेने सीटीईटी परीक्षा केंद्रावरील सुरक्षा नियम आणि धार्मिक परंपरांमध्ये संतुलन कसं साधलं जावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। सरकारी अधिकारी आणि परीक्षा प्रशासनाकडून या प्रकरणावर आता अधिक स्पष्टीकरण देखील अपेक्षित आहे। दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालाय।